वर्षभर टिकणारा आवळ्याचा मुरंबा मी इथे बनवणार आहे। पातेल्यामध्ये पाणी घालून वाफवून घ्यायचे हे आवळे। मस्तपैकी 15 मिनिटं आपण हे हाय फ्लेमवरती आवळे वाफवून घेणार आहोत। पाकळ्या मस्त सेपरेट झालेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता। थोडंसं थंड करून घेतल्यानंतर त्याच्यातल्या बिया आपल्याला सेपरेट करायच्यात आणि पाकळ्या वेगळ्या करायच्यात। जेवढ्या पाकळ्या म्हणजेच जेवढा आवळा असेल तेवढी साखर घ्यायची आहे। साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचाही किंवा खडी साखरेचा वापर करू शकता। डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की व्हिजिट करा। ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये मी हे आवळा आणि साखरेचे लेयरिंग करून घेतले। 5 मिनिटं असंच बाजूला ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम चालू करून घेणार आहोत आणि मिक्स करून पूर्णपणे साखर विरघळेपर्यंत आपण हलवत राहायचं आहे। अजिबात गॅस सोडून कुठेच जाऊ नका। अगदी वर्षभर टिकणारा हा आवळा तयार होतो। मला तर फार आवडतो, आमच्या घरातही सगळ्यांना आवडतो। तुम्हीही नक्की करून बघा ही रेसिपी आणि जेव्हा कराल तेव्हा ती कशी जमली मला कमेंट करून सांगायला विसरू नका। थोडीशी आपण वेलची पूड सुद्धा घालून घेणार आहोत। छानपैकी हलवून घेणार आहोत आणि एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे। साखरेचा एकतारी पाक तयार झालेला आहे। साधारण या प्रोसेसला 20 मिनिटं लागणार आहेत। त्याच्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि मुरलेला जो आवळा आहे तो आपण अशा पद्धतीने काचेच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। एखाद्या डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता, अगदी वर्षभर काही होत नाही। मस्त होतो हा मुरावळा, तुम्ही नक्की करून बघा। जेव्हा कराल कसं जमलंय मला कमेंट करून सांगायला विसरू नका। मोरावळ्याचा एक्स्ट्रा जो पाक राहिलेला आहे त्याचं सरबत म्हणून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की व्हिजिट करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूया अशीच एक छान आणि मस्त रेसिपी